नमस्कार, AI वाचले मध्ये आपले स्वागत आहे. कृपया लक्षात घ्या की या ॲपवरील मार्गदर्शन हे डॉक्टरांच्या किंवा इतर व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी कृपया आपल्या जवळच्या रुग्णालयाला भेट द्या. पुढे जाण्यासाठी कृपया तुमची भाषा निवडा. 1 मराठी, 2 हिंदी, 3 इंग्लिश. तुम्हाला कोणासाठी माहिती हवी आहे? 1 बाळाचे आरोग्य, 2 आईचे आरोग्य, 3 आरोग्य सेविका. कृपया खालील पर्याय निवडा. 1 तुमच्या आरोग्याची स्थिती, 2 शासकीय रुग्णालयांची माहिती, 3 शासकीय योजना जाणून घ्या. कृपया तुमची आरोग्य स्थिती निवडा. 1 गर्भधारणेपूर्व, 2 गर्भवती, 3 प्रसूतीनंतर. कृपया तुमची तिमाही निवडा. 1 पहिली तिमाही 0 ते 3 महिने, 2 दुसरी तिमाही 3 ते 6 महिने, 3 तिसरी तिमाही 6 ते 9 महिने. तुम्हाला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत की तुम्हाला स्वतःचे प्रश्न विचारायचे आहेत? ते सांगा. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. तुम्ही ती पाहू शकता. मला खूप चालले किंवा काम केले तर थकवा येतो आणि सारखी चक्कर पण येते. याचं काय कारण असू शकेल? तुमचा प्रश्न मला प्राप्त झाला आहे आणि मी त्याचा काळजीपूर्वक विचार करत आहे. कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा. तुमच्यासाठी योग्य आणि उपयुक्त उत्तर शोधत आहे. चक्कर येणे आणि थोडं चालल्यावर थकवा येणे हे काही वेळा रक्तक्षय, ॲनिमिया याचे लक्षण असू शकते. गरोदरपणात शरीराला अतिरिक्त काळजीची व पोषणाची गरज असते, त्यामुळे थकवा आणि चक्कर येणे सामान्य आहे. पण यामुळे तुमच्या दैनंदिन क्रियाकलापांवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या लक्षणांचा गंभीर परिणाम होत असेल किंवा अन्य समस्या जाणवत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला योग्य आहार घेणे, जसे आयरन व पौष्टिक घटक असलेले अन्न, यात मदत करेल. आणि लक्षात ठेवा, तुमच्या शारीरिक परिस्थितीची कायम लक्ष ठेवा आणि आवश्यक असल्यास तातडीने मदत घ्या. आम्ही आपल्याला आणखी काय माहिती देऊ शकतो? ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय किंवा रक्त कमी असणे. थोडंसं जरी काम केलं किंवा थोडं जरी चाललं तरी खूप दम लागतोय का? ही प्रामुख्याने रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया असण्याची लक्षणं असू शकतात. गरोदरपणात किंवा स्तनपान देणाऱ्या मातांना थकवा येणं आणि धाप लागणं यामागे रक्तातील लोहाची कमतरता हे मुख्य कारण असतं. आपल्याला रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया झालाय का हे कसं ओळखायचं ते पाहूया. ॲनिमियाची काही लक्षणं ओळखूया. थोड्या मेहनतीने थकवा येतो, चक्कर येते आणि काम करण्याची शक्ती कमी होते. चालताना, पायऱ्या चढताना किंवा काही काम करताना श्वास घ्यायला त्रास होतो. लवकर धाप लागते. रक्तातलं हिमोग्लोबिन 7 ग्रॅमपेक्षा कमी होतं. याला तीव्र रक्तक्षय म्हणतात. जीभ, नख, तळहात किंवा डोळ्यांच्या खालचा भाग पांढरट किंवा फिक्कट दिसू लागतो. वारंवार चक्कर येते किंवा डोळ्यांसमोर अंधारी येते. महत्त्वाची सूचना: जर तुम्हाला खूप जास्त दम लागत असेल तर त्वरित रक्ताचे नेमके प्रमाण जाणून घेण्यासाठी हिमोग्लोबिन म्हणजे HB ची तपासणी करणं सर्वात उत्तम ठरेल. ही एक साधी रक्त चाचणी असते ज्याला CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट असंही म्हणतात. यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन किती ग्रॅम आहे हे अचूक समजतं. तुम्ही तुमच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजे PHC मध्ये किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन ही तपासणी मोफत किंवा अत्यल्प दरात करून घेऊ शकता.
या व्हिडिओमधील सर्व माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिलेली आहे. कृपया तुमचा जिल्हा निवडा. तुमच्या जिल्ह्यातील DEIC केंद्राची माहिती.